गोष्टी ऐकू नका, तर कानानं भगवान परमात्म्याची कीर्ती श्रवण करा. चित्तामध्ये ज्याची विटेवर समान पावले आहे, ज्याचे कटेवर हात आहे, त्या परमात्म्याचे समान पावले तुमच्या हृदयात, तुमच्या अंतःकरणात धारण करा. पाऊले चित्ती समान. ज्या ज्या लोकांनी नामस्मरण केलं, ज्यांनी कीर्ती श्रवण केली आणि ज्यांनी समान पावलं चित्तात धारण केली ना, निळोबाराय सांगतात, त्यांनी त्यांच्या आयुष्यातला काळ सार्थक केला. काळ सार्थक केला त्यांनी. कसा काळ सार्थक केला? धरीला म्हणी विठ्ठल. आणि म्हणून त्याच्याकरता मायबापांनो, तुम्ही भजन करा, तुम्ही कीर्तन करा, असं निळोबाराय सांगतात. पण ते कीर्तन करत असताना ते कीर्तन कसं करायचं? तर कीर्तन करत असताना कीर्तन समारंभात करायचं, थाटात करायचं. महाराष्ट्र हा संतांचा देश, लोकोद्धाराचं महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारलं. त्या संतांनी कीर्तन समारंभात करायचं सांगितलं, कीर्तनाचा समारंभ. पण ते कीर्तन करत असताना एक काम करायचं, काय? अंतःकरणामध्ये दांभिकपणा नसला पाहिजे. निर्दंभ सर्वदा, अहंकार रहित. तुमच्या कीर्तनात, तुमच्या भजनात, तुमच्या गायनात, तुमच्या वादनात निळोबाराय सांगतात, जिथं जर अहंकार आला, देवाला तो आवडत नाही. कीर्तनाचा समारंभ, निर्दंभ सर्वदा. ज्यांनी ज्यांनी हे सगळं केलं ते खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या समाधीला प्राप्त, समाधी अवस्था त्यांना प्राप्त झाली, त्यांना सिद्धी प्राप्त झाली, त्यांचं स्वरूप सिद्धी सम झालं. निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामे विठाल विठाल विठाल. संत निळोबारायच्या या 4 चरणावर मायबापांना आपल्याला चिंतन करायचंय. पण परिहार देणं हे वाक्याचं कर्तव्य असतं. या न्यायानं आपल्या माका या गावामध्ये, श्री क्षेत्र माका, सालाबाद प्रमाणे 43वे वर्ष या सप्ताहाचं आहे. श्रीराम नवमी ते हनुमान जयंतीच्या निमित्तानं आपण या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन करत असतो आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतो. वैकुंठवासी हरिभक्त पारायण परमपूजनीय गुरुवर्य रघुनाथजी महाराज उंबरेकर यांच्या कृपाशीर्वादानं व आपल्या महाराष्ट्राचं धर्म भास्कर आपण ज्याला म्हणतो, महाराष्ट्राचं भगव वैभव ज्याला आपण म्हणतो, शांती ब्रह्म पूजनीय गुरुवर्य हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या कृपाशीर्वादानं संपूर्ण भजनी मंडळाच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह आपण संपन्न करत असतो. आणि त्या निमित्तानं आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला संयोजक मंडळीच्या वतीनं आली. या कीर्तन रूपी सेवेकरता ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांच्यामुळे या कीर्तन रूपी सेवेला अजून समृद्धी प्राप्त झाली, हरिभक्त पारायण पूजनीय कोल्हे महाराज असतील, त्यानंतर हरिभक्त पारायण अमोलजी महाराज पालवे, हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज बोंदे, बाप्पू महाराज लोंढे असतील, हरिभक्त पारायण सुधाकर महाराज सानप, हरिभक्त पारायण विष्णू महाराज खोसे, हरिभक्त पारायण पिंपळे टेलर, हरिभक्त पारायण संतोष महाराज गुले, हरिभक्त पारायण कानिकनाथ महाराज डोंकावळे, मृदंगाचार्य अतिशय सुंदर साथ ज्यांचे आहे, पूजनीय हरिभक्त पारायण अभिमन्यू महाराज उंबरेकर, अतिशय गोड साथ आहे. आणि या सगळ्या महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये साथीनं अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन या ग्रामस्थांनी केलं. ज्यांच्या करवी मला ही कीर्तनाची सेवा आली ते आमचे दाजी श्री मोहनराव पागिरे गुरुजी, त्यानंतर तिघही पागिरे बंधू श्री गंगाराम पागिरे असतील, त्यानंतर त्यांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. ज्यांच्यामुळं मी कीर्तन करतो असे माझे पूजनीय पिताश्री शिवशाहीर कोलते सर, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे भाऊजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि संपूर्ण आमचे छोटे टाळकरी महाराज मंडळी, भविष्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. काय असतं, नवीन पिढी जर तयार झाली ना, 50 वर्षाची चिंता मिळते. ज्यांच्यामुळे कीर्तन करण्याला अजून हुरूप येतो चांगला, अशी चांगली साऊंड सिस्टीम आपल्याच गावातील आनंद मंडप साऊंड सिस्टीम, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय छान आणि गोड आवाज त्यांनी दिला. या कीर्तनातनं, या अभंगातनं मायबापांनो आपल्याला भगवान परमात्म्याचं नामस्मरण, चिंतन, मनन, त्याचा फायदा काय होतो या सगळ्याचं चिंतन करायचंय. संतांनी तुम्हा आम्हाला हा मार्ग दाखवून दिला, अधिकारातनं दिला, त्यांचा अनुभव आहे. संतांनी जो मार्ग सांगितला तो तुमच्या आमच्या हिताचा आहे. जर हिताचा मार्ग आपण संतांनी दिलेला स्वीकार केला नाही तर आपला जन्मच वायाला जाईल. निळोबाराय सांगतात, परमार्था करता लागणारी साधनं निळोबाराय सांगतात. कोणते साधनं सांगतात? सुरुवातीला सांगितलं, नामवाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान,
तसे वास्तविक व्यवहारात बघितलं परमार्थाकरता लागणारी साधनं भरपूर आहेत, पण भगवान परमात्म्याची प्राप्ती सहजासहजी आपल्याला होईलच बुवा असं काही नाही. माऊली सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, 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 वायाची उपाधी दमन, वायाची उपाधी दमन, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, वायाची उपाधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय सांगतात, साधनं भरपूर आहेत, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, साधनं भरपूर आहेत, पण त्या साधनानं परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होईलच हे सांगता येत नाही, उलट डांबिकपणा निर्माण होऊ शकतो. वायाची उपाधी दंभ धर्म. मी सुरुवातीला सांगितलं, महाराष्ट्र हा संतांचा देश. लक्षपूर्वक ऐका, या संतांनी तुम्हा आम्हाला ज्ञानोबापासून जगद्गुरु तुकोबारायापर्यंत सगळ्या संतांनी मायबापांना तुम्हा आम्हाला शिकवलं की बाबा रे, चालायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं. आपल्या ग्रंथ संपदेच्या माध्यमातून भगवी पताका ध्वजा हातात घेतली आणि सगळ्या संतांनी तुम्हा आम्हाला शिकवलं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्थाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार. सगळं सांगितलं. काळ सारावा चिंतने, चिंतनामध्ये तुमचं आयुष्य सद्गतीत करा, नाहीतर काय होतं, वेळ निघून जाते आणि मग माणूस सावध होतो. एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. संतांनी सांगितलं काय खावं, काय नेसावं, काय परिधान करावं, युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियाचे सार. सगळी नियमावली संतांनी तुम्हाला आम्हाला शिकवली, पण मायबापानं ती आपल्याला कितपत समजली हे महत्वाचं आहे. निळोबराय या अभंगातनं साधनं सांगतात. वास्तविक जर विचार केला तर मानवाचा देह आपल्याला भगवत कृपेनं प्राप्त झाला. या देह मिळाल्यानंतर आपलं सगळ्यांचं एक कर्तव्य आहे, मनुष्यपण करी साधी नारायण. तुम्हाला मनुष्यपण मिळालं ना तर तुम्ही नारायणाला साधा म्हणजे भगवान परमात्म्याचं भजन करा. देवे दिला देह भजना गोमटा. झालं काय, तो या झाला फाटा बाधिकेचा. जी गोष्ट ज्या कामाकरता देवानं दिली, म्हणजे काय करायचं, तुम्हाला मी म्हणत नाही इथं यायचं स्वरातच म्हणायचं. देवाला स्वर, देव स्वर बघत नाही, देव बघत नाही हा किती विशारद आहे, हा किती अलंकार आहे. देवाला पाहिजे तुमच्या अंतःकरणातला भाव. अंतरची घेत गोडी पाहिजे गोडी भावाची, पाहिजे गोडी भावाची, पाहिजे गोडी भावाची. अंतरची घेत गोडी पाहिजे गोडी भावाची, पाहिजे गोडी भावाची. अंतरची घेत गोडी
म्हणतो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देवाला काय पाहिजे तुमच्यापासून? तुम्ही भजन करताय, पूजन करताय, पण ते भजन करत असताना देव हे बघतो की तुमच्या अंतकरणात त्या देवाविषयी असलेला भाव किती महत्वाचा. देव भावाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाचा. प्रमाण भरपूर आहेत, देवाला भाव पाहिजे. मी सांगत होतो साधनं भरपूर आहेत, पण त्या साधनाचा देहरूपी साधन आपल्याला मिळालंय, पण त्याचा जर उपयोग करता आला नाही तर आपला देह वायाला. याच्याकरता एक उदाहरण देतो. एका माणसाला उन्हाळ्याचे दिवस होते, लक्षपूर्वक आहे का बरं का. उन्हाळ्याचे दिवस होते, कामाला जावं लागायचं, ऊन भरपूर होतं, दुपारच्या 12-1ला भरपूर ऊन व्हायचं. मग त्याच्या मित्राने सांगितलं, अरे दादा तुला कामाला जावं लागतं ना, एक काम कर ना, आपल्या बाजार असतो, बाजारात चांगले दुकानदार येतात, एक चांगली छत्री घे, उन्हाळ्यात काम येईल, पावसाळ्यात काम येईल, एक चांगली छत्री घेऊन टाक. तो म्हणला पडलं बरं का, मी घेतो छत्री. आणि मग तो दुकानदाराकडे गेला. बाजारच्या दिवशी दुकानदारानं भरपूर छत्र्याचा सेटअप मांडला होता, भरपूर छत्र्या होत्या. तो दुकानदाराकडे गेला, म्हणला दुकानदार चांगली छत्री द्या. दुकानदाराने 350 रुपयाची छत्री दिली. बाबा ही घ्या म्हणे छत्री, चांगली द्या ना, चांगली टिकली पाहिजे. म्हणले अशी कशी द्या 350ची, चांगली द्या, तुमच्याकडे काय क्वालिटीची असेल. त्यानं मग दुसरी दाखवली. तो म्हटला ही 500 रुपयाची, ही घ्या. नाही असं नको करू, चांगली द्या, म्हटलं टिकली पाहिजे म्हटलं. मग दुकानदार हुशार होता, तसे दुकानदार हुशारच असतात. दुकानदाराने 700 रुपयाची ती सगळ्यात त्याच्याकडे जी शेवटची होती ती 700 रुपयाची छत्री दिली. म्हटले हे बा दादा ही छत्री घेऊन जा, अशी छत्री तुम्हाला कुठं मिळणार नाही. म्हटले काय करावं लागतं? काहीच नाही करायचं, जास्त उन्हात जाऊ नाही द्यायचं आणि ओली नाही होऊन द्यायची. म्हणजे काय म्हणलो मी, कळलं तुम्हाला काय म्हणलं दुकानदार? तिला ऊन लागू द्यायचं नाही, पाण्यात भिजू द्यायची नाही, मग काय ती पूजाला आणायची का देवघरात? म्हणजे कशा करता सांगतो मी, जसं छत्री त्याला मिळाली पण असून जर त्याला उपयोग करता नाही आला तर त्या छत्रीचा उपयोग नाही, म्हणजे ती वायाला गेली. तसं मानवी देह तुम्हाला आम्हाला मिळालाय, पण त्याचा वापर करता आला नाही. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो मला कोणी म्हटलं नाही की सांगा, मी होऊन सांगतोय. सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाचं भजन करा, नाहीतर जसं छत्रीचं झालं ना वायाला गेली, तसा तुमचा जन्मच वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. दुसरं उदाहरण सांगतो. माता भगिनी, आपल्याकडे एक पदार्थ असा असतो घरामध्ये, कोणता? दूध नावाचा पदार्थ असा आहे की त्याचा उपयोगच आहे, ते नासलं तरी त्याचा आपण उपयोग आणतो. मला सांगा बरं, दुधाचं काय काय बनतं? सांगा ना. दही बनतं, बरोबर आहे, ताक बनतं, पनीर बनतं, पनीर महत्वाचं आहे, पनीर बनतं, अजून लोणी बनतं, तूप बनतं, बासुंदी बनते, खीर बनते, सगळंच बनतं ना दुधाचं. पनीर बनतं, तुम्हाला आवडतं, तुम्ही पिता ना सगळे. म्हणजे दूध नावाचा पदार्थ असा आहे, तो कसाही होऊ द्या, त्याचं दही, ताक, लस्सी विसरले तुम्ही बरं का, लस्सी बनवता येते, पनीर बनवता येतं. एका बाईनं मठ्ठा बनवता येतो. एका बाईनं काय केलं, भलं मोठं पातेलं होतं, गाई व्याली होती, आणि त्या पातेल्यात ते दूध ओतलं, गाईची धार काढली, त्या पातेल्यात ते दूध ओतलं, आणि पूर्वीचा काळ होता, चुलीवर ते दूध तापायला ठेवलं, भरपूर जाळ लावला, उन्हाळ्याचे दिवस होते, सरपण वाळलेलं होतं, चांगला जाळ लावला, आणि ती शेजारणी बरोबर गप्पा मारायला गेली. लक्षपूर्वक आहे का बरं का. आता दोन मैत्रिणी जर एकत्र आल्या शेजारणी आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या तर त्यांना काही विषय लागत नाही महाराज. ते काय कीर्तन आहे काय आपलं? 2 तास 3 त्यांना फक्त बाजूला करू नका, ते दिवसभर गप्पा मारतात. कशाच्या गप्पा मारतात ते नाही सांगत मी तुम्हाला. सुनाच्या, सासूच्या, नंदाच्या, भावजायाच्या,
गप्पा भरपूर. तर त्या बाईनं काय केलं, दूध तापायला ठेवलं आणि शेजारणी बरोबर गप्पा मारायला गेली. गप्पा मारता मारता 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, तिच्या लक्षातच नाही आपण दूध तापायला ठेवला. तिकडं दूध पण विचार करू लागला, आपले मालकीन बाई कुठे गेल्यात. त्याने असा विचार केला, यांच्या घरात राहण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. त्या दुधाने विचार केला असा. म्हणजे त्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की तिचं लक्षच नव्हतं. आणि मग ते दूध काय झालं, ओतू गेलं. आपल्याकडे दूध ओतू गेल्यानंतर त्याचा एक विशिष्ट वास येतो महाराज. तसा वास आला त्या ओतू गेल्यानंतर मग हिच्या लक्षात आलं, ये बाया दूध ओतू गेलं. आणि मग ती पळतच गेली त्या दुधाकडे. आणि मग आता तिने केलेली कृती लक्ष करू काय का, तिने काय केलं महाराज, बरं का महाराज, तिने काय केलं, ते आता दूध ओतू गेलं होतं ना, तिनं त्या वतू आता येवं गेलं आणि तेव्हा गेलं. तिने काय केलं, त्या चुली जवळची थोडी राख घेतली, डोळे बंद केले आणि अशी राख बंद करून, डोळे बंद करून राख हातात घेतली ना, देवाकडे गेली, कृष्णार्पण. आता मला सांगा, हिचं वतू गेलेलं दूध प्यायला का तो भगवान परमात्मा दुबळा आहे का हो? ज्याच्या घरी 9 लाख गायी होत्या, बडे घरानो नंद बाबाजी नित्य नवा माखन होय, 9 लाख गायीचा मालक होता तो. हिचं वतू गेलं दूध पेल का? कशा करता सांगतो मी. दूध नावाचा पदार्थ असा आहे, तो वायालाच जात नाही. पण या मावशीनं त्याच्यातलं काहीच केलं नाही. ते दूध वाया गेलं, त्याला उपयोग करता नाही आला म्हणजे वाया गेलं. तसं मानवी देह मिळून आपण जर भजन केलं नाही, भावयुक्त अंत, मी सुरुवातीपासून सांगतो, भाव महत्वाचा. महाराजांनी प्रमाणही दिलं, भावयुक्त अंतकरणानं आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे. अजून एक उदाहरण सांगतो. एक पहिलवान होता महाराज, माझ्यासारखाच. पूर्वीचा काळ होता, पहिलवानानं कुस्ती केली. पूर्वीच्या काळी वाहनांची व्यवस्था नसायची. आणि त्या पहिलवान, इंगळे महाराज उदाहरण, महाराज आपले वारकरी संप्रदायाचे मोठे कीर्तनकार होऊन गेले इंगळे महाराज. त्या इंगळे महाराजांचं हे उदाहरण. तर त्या पहिलवानानं काय केलं, कुस्ती केली. कुस्ती केल्यानंतर पूर्वीच्या काळी जसं आताही चांदीच्या सोन्याच्या गदा देतात, त्याला चांदीची गदा मिळाली आणि तसंच लंगोट लावलेला पहिलवान पायी निघाला. वाहनांची व्यवस्था नव्हती. जात असताना, बरं का महाराज, व्यवस्थित ऐका सगळेजण, तुमच्या वयातले 4-5 पोरं खेळत होते तिथं गोट्या. आणि हा पहिलवान गदा घेऊन चाललेला आहे, सगळं लाल गुंद ताकदीचा पहिलवान चांगला चाललेला आहे. तर त्या मुलांना जरा विचित्र वाटलं, पोरांना वाटलं, अरे हा बहुतेक बहुरूपी, आपल्या गावात जत्रा आहे, जत्राच्या निमित्तानंच कुस्त्या होतात ना, बहुरूपी कुणीतरी आलेला दिसतोय. एक जरा जास्तच कारगट मुलगा होता. त्याने काय केलं, एक गोट कोणासारखा होता, त्याच्यासारखा होता का, त्यानं काय केलं, एक गोटी घेतली, त्या पैलवानाला मारली. आता एवढा मोठा पैलवान चांदीची गदा घेतलेला चाललेला, त्याला वाटलं आपण एवढे मोठा पैलवान आहे, हे पोराचं काय नाही लागायचं. त्यांनी लक्षच दिलं नाही. आपल्या भाषेत त्यांनी इग्नोर केलं त्याला, आपण लक्षच दिलं नाही. आता एका मुलाने त्याला खडा मारला, गोटी मारली, त्यानं काहीच केलं नाही. दुसरा म्हणला, अरे हा काहीच करत नाही, मी पण गोटी मारली. दुसऱ्याने पण गोटी मारली. तिसरा होता, त्याच्याकडे गोटी नाही, त्याच्याकडे दगड होता, तरी दगड मारला. 5-6 जणांनी त्याला मारलं. 2-3 जण त्याच्या जवळ गेले. हात त्यांना प्रतिकारच करत नव्हता. नंतर त्याच्या जवळ आले, त्याच्या अंगावर चढले, त्याला मारलं. इतका मारला पैलवान पोराने, पैलवानानं प्रतिकार केला नाही. मार खाऊन खाऊन पैलवान सुजला महाराज. कुस्ती करून आलेला, एक तर थकलेला, गावाकडे पायी चालला. पोरांनी मारलं पण प्रतिकारच केला नाही. घरी आला, त्याच्या धर्मपत्नीने सांगितलं, अरे वा, चांदीची गदा आणली, पण समोरच्या पैलवानानं चांगलं चितपट केलेलं दिसतंय. मला नाही, एका मिनिटात चितपट केली, मी कुस्ती जिंकलोय म्हणून गदा आणली. अहो पण मग तुम्ही सुजले का, एवढं सुजायला काय झालं. पैलवान म्हणाला, अगं ते रस्त्यात 2-4 पोरं खेळत होते, त्यांनी मारलं. ती म्हणते, काय तुम्ही एवढे मोठे पैलवान, तुम्हाला शोभतं का असं बोलणं. पोराचं कुठे मोठे माणसं मार खाता का. ती म्हणे, येडी झाली काय, कुस्ती केली तर गदा मिळाली, पोरांनी मारला काय मिळालं असतं. म्हणजे त्याच्याकडे ताकद असून त्याला ताकदीचा उपयोग करता आला नाही. तसं ही नरदेह रूपी ताकद तुम्हाला आम्हाला मिळाली. अजून एक उदाहरण सांगू ना, तर तुम्ही बोर होता, सांगू का. पूर्वीचा काळ होता, सगळे पूर्वीचेच उदाहरण आहेत आपल्याकडे. पूर्वीचा काळ होता. पूर्वी एखाद्या घरातल्या कुटुंब प्रमुखाला जर बाजारात जायचं असेल तर पायी जावं लागायचं. एक सावकार होता गावातला, आणि तो सावकार गावातून दुसऱ्या गावात बाजार करण्याकरता चालला होता. जात असताना एका वड्यामध्ये काही चोरांनी त्याला अडवल्यानंतर त्याच्याकडे जे पैसा अडका, सोनं नाणं असेल ते सगळं घेतलं. आणि त्या सावकाराला
मारलं, मारहाण केली, सावकार मार खाल्ला, सगळं दिलं आणि तो परत गावात आला. गावात 2-4 जण गेटवर होते. म्हटले, सावकार तुम्ही तर 2 तासापूर्वी बाजारला गेले होते, काय झालं, तुम्हाला कोणी मारलं, सगळे कपडे फाटलेले दिसते. तो म्हटला, अरे तिथे ओढ्यामध्ये 2-4 चोरांनी पाळत ठेवले होते आणि मला मारलं होते, त्यांनी सगळ्यांनी मिळून मला मारलं रे. काय असं नसेल ते सगळं घेतलं. म्हणले, सावकार तुमच्याकडे बंदूक होती ना? ते म्हणले, येडे झाले का, ती लपून ठेवली नाही तर ती पण घेतली असते. काय सांगायचं मला, जसं बंदूक असून त्या सावकाराला त्याचा उपयोग करता नाही आला, तसं ही नरदेह रूपी बंदूक आम्हाला मिळाली ना मायबापांनो, त्याचा उपयोग आपल्याला करता आला तर आपला काळ सार्थक झाला. तो काळ सार्थक होण्याकरता संत निळोबारायांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, नामवाचे श्रवणी कीर्ती बाबा, नामवाचे श्रवणी कीर्ती, नामवाचे श्रवणी कीर्ती, नामवाचे श्रवणी कीर्ती, तुम्हाला आम्हाला भवसागर करायचा असेल तर तुमच्या करता मी एक साधन सांगतो, नामवाचे श्रवण कीर्ती. वाणीनं त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्या. जगद्गुरु तुकोबाराय देखील सांगतात, घे घे माझे वाचे. तुझ्या वाणीनं तू काय कर, घे काय, गोड नाम विठोबाचे. डोळा तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यानं काय करा, कानानं काय करा आणि मन कुठं लावा, सगळं तुकोबाराय सांगतात. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव गे राही विठोबाचे पायी. घे घे माझे वाचे. आणि म्हणून नाम वाचे श्रवण कीर्ती. कानानं याचे त्याचे भांडण तंटे ऐकण्यापेक्षा भगवान परमात्म्याची कीर्ती श्रवण करा. ज्या संतांनी या विश्वामध्ये ध्वज उभारला वारकरी संप्रदायाचा, त्या संतांची कीर्ती श्रवण करा. श्रवण कीर्ती. आणि चित्तामध्ये विटेवरी ज्याची पावले समान, तोच एक दानशूर दाता. ज्याची विटेवर समान पाऊल आहेत, ज्याचे कटेवर हात आहेत, त्या परमात्म्याला तुमच्या हृदयात धारण करा. जसं संत जनाबाईनं पांडुरंग परमात्म्याला हृदयात धारण केलं होतं. आपलं काय होतंय महाराज, आपला कधी कधी देवावर पण भरोसा नाही. वास्तविक विचार केला तर आपलाच भरोसा नाही. एक प्रल्हादजी शिंदे म्हणून आपल्या महाराष्ट्रात थोर गायक होऊन गेले, त्यांचं एक गीत आहे, तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला
गोडी अभंगाची बघुनते सावरी नुरती हाताच्या पांडुरंगाची कधी लावे संसाराची वाटचाल करायची तुझी चाल जरा जपून राहू दे बरं का जपून तू चाल रे वेळा तू गेली थोड काय सांगितलं तुझा भरोसा नाही तुला नामस्मरण लगेच घ्यायचंय नाही तर म्हणशील म्हातार रिटायर झालो का मग परमार्थ करू लगेच कामाला लाग क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसागा राम राम स्मराधी लगेच कामाला लाग नोबारा सांगतात श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान ज्या ज्या संतांनी ज्या ज्या वारकऱ्यांनी हे सगळं केलं ना माय बापांना निळोबारा सांगतात त्यांचा खऱ्या अर्थानं काळ सार्थक झाला अभंगाच्या सार्थक केला त्याने वाणीनं नामस्मरण कानानं कीर्ती श्रवण चित्तामध्ये भगवान परमात्म्याचे समान पावलं धारण केले त्या लोकांनी काळ सार्थक केला दोन अर्थानं घेता येईल एकतर काळावर विजय मिळवला किंवा आपल्या जीवनातला काळ वेळ सत्कारने लावला आणि अंतःकरणामध्ये विठ्ठलाला धारण केलं कोणी कोणी विठ्ठलाला अंतःकरणात धारण केलं सगळ्या संतांनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला धारण केलं आणि आपल्या जीवनाचा काळ सार्थक केला संत जनाबाईनं काळ सार्थक केला संत नामदेवानं काळ सार्थक केला सगळ्या संतांचं चरित्र जर बघितलं मायबापांनो संत कबीरानं लक्षपूर्वक ऐका काशी क्षेत्रामध्ये संत नामदेव महाराजांची कीर्ती ऐकली आणि नामदेव महाराजांची कीर्ती ऐकून संत कबीरजी पांडुरंग परमात्म्याचं भजन करत करत लोकांना संदेश देत देत सगळ्या लोकांना सांगायचे बाबांनो हरिनामाची शेती करा मनवा खेती करो हरिनाम की लोक म्हटले करतो कबीरजी हम करते भगवान परमात्म्याची शेती आम्ही करतो काय करावं लागेल पैसा बिसा लागतो का ते म्हणतात पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडी दमडी बोलो राम 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 बोलो श्याम 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 भगवान परमात्म्याचं भजन करत करत कुठं ते काशी आणि कुठं ते सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर कबीरजी भगवान परमात्म्याचं भजन करत करत आले कबीरजींचा संदेश खूप मोठं तत्वज्ञान आहे महाराज संत कबीरजींचे कबीरजी सांगतात की बाबांनो आपण जन्म झाला ना आपला सगळ्या लोकांना आनंद होतो त्यातली त्यात मुलगा झाला तर सगळे लोक गावात पेढे वाटतात मुलगा झाला कबीरजी सांगतात की आपण रडतो सगळे हसतात कार्य असं करा आपण गेल्यानंतर सगळ्यांनी रडावं आणि आपण हसत हसत जावं कबीरा जब हम
पैदा हुए जग से हम रोए. आपला जेव्हा जन्म होतो ना, सगळं जग असतं आणि आपण रडतो. जग से हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. आणि शरीराला ते चादर सांगतात असे संत कबीरजी. असे संत कबीरजी भगवान परमात्म्याचं भजन करत करत पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर तिथं 3 महिलांची भांडणं चालू होती. कशा करता? पूर्वीच्या काळी शेणाच्या गवऱ्या गोळा करावं लागायच्या, बरोबर? शेणाच्या गवऱ्या गोळा करावं लागायच्या आणि त्याचा ढीग महिला मंडळी करायची. आणि मग त्या तिघींचे त्या शेणाच्या गवऱ्यावरून भांडणं चालू होते. आणि संत कबीरजी साधू वृत्ती महाराज असे भांडणं वगैरे दिसले तर साधूला खूप त्रास होतो, वाईट वाटतं. साधू त्या तिघींजवळ गेले. अरे पोरींनो काय झालं रे, का भांडता? त्या 2 जणी सांगू लागल्या, महाराजी बरं झाले तुम्ही आले. हे बघा ना ही जणी, संत जनाबाईचं बरं का उदाहरण, ही बघा ना ही जणी, ही आमच्या बरोबर किती वेळची भांडते. आता आमच्या दोघींच्या गवऱ्याचा ढीग आणि तिचा एकटीचा गवऱ्याचा ढीग पाहिलं तर आमच्या दोघीचे 4 हात आणि तिचे 2च हात. कोणाचा ढीग मोठा पाहिजे? ज्या चौघी दोघी त्यांचा ढीग मोठा पाहिजे. हिचा ढीग आमच्या 4 पट मोठा, म्हणजे नक्की हिने आमच्या गवऱ्या चोरल्या. कबीरजींना पटलं. बरोबर सांगता तुम्ही, ती एकटीचे, तिचे 2च हात आहे, तुम्ही दोघी आहे, 4 हात आहे, मग हिचा गवऱ्याचा ढीग मोठा का? कबीरजी जणीकडे आले, सांगितलं अगं बाळा, त्या म्हणतात ते बरोबर आहे, मला पण तुझी काहीतरी चूक वाटते. जणीने सांगितलं नाही ना. काय म्हणतात त्या? अगं त्या म्हणतात आमचे 4 हात, तुझे 2 हात, तुझा ढीग त्यांच्या 4 पट कसा? जणीने सांगितलं महाराजजी त्यांचे दोघीचे 4 हात बरोबर आहे, पण मला गौरा थापण्या मला गोळा करण्याकरता, ढीग रचण्याकरता माझा परमात्मा येतो, दळण दळण्याकरता येतो. आणि मग तो मला ते गौरा गोळा करण्याकरता आला, ढीग रचण्याकरता आला. तो चतुर्भुज रूपात येतो, त्याचे 4 हात, माझे 2 हात, असे 6 हाताच्या गौऱ्या मोठ्या होईल का नाही ढीग? त्या मुली सांगू लागल्या बघा कबीरजी, ही परत बडा आहे आम्हाला ते बरं का, हिला सुळावर द्यायचं ठरलं होतं एकदा, पण देवाचं नाव पुढं घालते आणि दरवेळेस माघार घेते. लोक तिला सोडून देतात. आज तुम्ही तिला सोडू नका, तिला शिक्षा द्या. कबीरजीला नवल वाटलं. ते म्हणतात अरे आपण या पांडुरंग परमात्म्याची कीर्ती, नामदेवाची कीर्ती ऐकून या क्षेत्रात आलो आणि इथं असे भांडणं लागले. अगं बाळा तू काहीतरी चुकतोय, तुझं देव कसा येईल? संत जनाबाईने सांगितलं महाराज तुम्हाला खोटं वाटत असेल ना, एक काम करा. म्हटले काय? माझ्या गौऱ्याच्या ढिगाजवळ या, एक गौरी घ्या आणि कानाला लावा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी, जिच्यातून येणार नाही ती गौरी त्या दोघींची. संत कबीरजींच्या अंगावर शहारे आले, अंगावर काटा आला. जवळ गेले, ढिगाच्या एक गौरी घेतली, त्या गौरीला कान लावला. महाराज त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला. बाळा कोण ग तू? मग जनाबाईनं सांगितलं महाराज सगळे मला नामदेवाची दाशी म्हणतात, नामदेवाची दाशी जनी म्हणतात. तेव्हा कबीरजींचे शब्द आहेत, जनी जनी सब कहे नामदेव की दासी, जनी जनी सब कहे नामदेव की दासी, बंदा कबीरा यूं कहे ये सब संतन की काशी. अगं जने तू सगळ्या संतांची काशी आहे. ज्या नामदेव महाराजांची कीर्ती ऐकून मी इथं आलो, त्यांची दाशी इतकी पॉवरफुल आहे. ते संत नामदेव किती पॉवरफुल असतील. संत जनाबाईला कबीरजी महाराजांनी हात जोडला, सद्गतीत झाले संत कबीरजी. अहो साक्षात पांडुरंग परमात्म्यानं संत जनाबाईचा भाव बघायचा. एक सुंदर गीत आहे महाराज, संत जनाबाईला दळण्याकरता साक्षात पांडुरंग परमात्म्यानं यावं. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्या घरी.
असा कसा विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर, अशी कशी तुझी जादूगिरी, आळचोरीचा माझ्यावरी. संत जनाबाईच्या मायबापांना संत नामदेवाच्या हातात हात संत जनाबाईचा दिला आणि 14 माणसाच्या कुटुंबात ती संत जनाबाई राहायची. दिवसभर काम करायची, 2-3 तास झोपायची फक्त, पण काम करता करता भगवान परमात्म्याचा धावा तिचा असायचा. 14 माणसाचं कुटुंब होतं. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामना माझा नावापले का, नारा विठा गोदामादा 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याच वंशी. सुंदर वर्णन आहे महाराज. 14 माणसाच्या कुटुंबात रात्रंदिवस राबायची, पण अंतःकरणाचा भाव परमात्म्याच्या पर्यंत पोहोचला का? संत जनाबाईनं अभंगाच्या 2ऱ्या चरणाप्रमाणे काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. निळोबाला सांगतात, माय बापांनो तुम्हाला तुमच्या जीवनातला काळ सार्थक करायचा आहे, पण करत असताना तुम्ही भगवान परमात्म्याचं कीर्तन करा, त्याचं भजन करा, पण ते करत असताना दांभिकपणा असू नये. अभंगाच्या 3ऱ्या चरणात